अपमानाचा बदला कसा घ्यायचा? सन्मानाने. जी लोक आपल्याला नावं ठेवतात ना, त्याच लोकांनी एक दिवस आपला सत्कार केला पाहिजे, तर आपण व्यक्तिमत्व. तोंडानं द्यायचं, मग हुडला थोडं करायचं नाही, अरेला कार्य करायचं, मोठं व्हायचं, बिंदास व्हायचं. आणि तुम्हाला कळत नाही असं काही नाही, सगळं कळतंय तुम्हाला. कळत कसं नाही? आता एखाद्यानं सकाळी मांसाहार केला, दुपारी चल म्हणाबरोबर त्याला देवळात येईल का? सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी मंदिरात येईल का? की काय म्हणेन, आज नाही गे, आज चुकीचं खाल्लंय, म्हणजे उद्या पवित्र होतो का तू? हे काय लॉजिक आहे? सोमवार गुरुवार खायचं नाही, बाकी दणकावून हाणायचं. तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो बाकीचे डोळे झाकतो, तू खामी बघत नाही, तू खामी बघत नाही, तू खामी, असं? अरे करा ना 2-4 गोष्टीचा त्याग. खाण्यापिण्यावर बंधन ठेवा. एवढं ठेवलं की झालं वैष्णव. कशावर बंधन ठेवायचंय? व्यसनावर. हा, अरे एकदा वैष्णव झालात ना, गळ्यात तुळशीची माळ असेल, दारात तुळशी वृंदावन असेल, घरात विठेवरच्या मालकाचं देव घरात स्थानापन्न असेल, तर विश्वासानं सांगते, राक्षस जरी दारात आला ना, तरी तो त्याची राक्षसी बुद्धी आपल्या दारात सोडून चांगल्याच विचारानं दार ओलांडणार. कारण त्याला माहित असेल साधं सुद्धा नाहीये, लय मोठ्या बापाचं आहे. अरे ह्याला त्रास दिल्यावर ही सहन करल, पण ह्याचा बाप बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असलं सामर्थ्यवंत घरातलं आहे ते वाटोळ करू शकत नाही आपलं. काळाचे ही काळ, लढीवाळ विठ्ठलाचं. घालून काय फरक पडतो? खाणं पिणे जिंदगीवर चाललंच रे दादा. हा, कळत नाही असं काय नाही. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही, सगळं कळतं. कसं कळत नाही? मार 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 मारतो बायकोला, रात्री भरपूर मारतो आणि सकाळी म्हणतो तिलाच नव्हतं ग मारायचं, मला पिल्यावर कळत नाही. एवढंच बरं कळत नाही, हात वाळवून घ्यायचा बरं कळतो. आता काय करायचं? कळत नाही त्याला. पिला ना, टोपलभर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या. त्याला म्हणायचं काळं म्हणू काय, ताकद वाढती, गोड लागतात, खा. खाईल का ग माय? अगं किती बी टाकलेली असू दे, तेवढ्या धुंदीत म्हणीन येडा आहे का मी, लेंड्या आहेत ना. कळतो त्याला, नाटक करताय ती, सगळं कळतंय. कळत कसं नाही? हा, येडा आहे बाई ती. आणि ती डोक्यातनं काढून टाका. औषध आणि इंजेक्शन न दारू सुटती म्हणून. मनावर ताबा असल्याशिवाय कुठलंच व्यसन सुटत. अशी इंजेक्शन न दारू सुटली असती ना, आई शपथ सांगते, खालपच्या माय मावल्या, महाराष्ट्रातल्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं, पण इंजेक्शन आणलं असतं. आणि झोपीतच दिलं असतं. घे कडू, घे घे जानवर, घे मेलिया, जाऊ दे मंगळसूत्र, तू धर, हो धर. जिंदगीचा वाटोळा केला जानवारा. घरादारात किंमत नाही, माणसात इज्जत नाही, भावकीत कोणी खात नाही, धर. दिला असतं का नाही? खरं लेख म्हणून सांगा, दिला असतं का नाही? त्रासच तेवढा होतो का? लय बेकार दादा व्यसन. हा, इथं बसलेली गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसनमुक्त गाव आहे का? सगळ्यात जास्त तर यात्रेतच असते ती. लय अवघड दादा. नका रे, विनंती हो का, आमचं विनंती करणं काम आहे. शरीरावर बंधन असावं, मनावर बंधन असावं. असं युक्त आहार विहार नेम इंद्रिय आशिसार नियम आहे आपला तो. हिंदू आहेत म्हटल्यावर आपला युक्त आहार विहार. ज्या पंक्तीत बसलोय ती पंगत एखाद्याचा जीव घेऊन आपलं पोट भरणारी नसावी, आणि ज्या संगतीला बसलोय ती संगत एखाद्याचं वाटोळं करून आपली घर भरणारी नसावी. ह्या 2 गोष्टी पाळल्या आयुष्यात काहीच लागत नाही दादा. संगत आणि पंगत योग्याची ठेवा. संगत करायची ना त्याची करा ज्याच्या मुखात हरीचं नाम आहे, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो, जो परमात्म्याला मानतो. काही नाही, आम्हाला माहित आहे देवा. हरी उच्चारणी अनंत जातील लयासी, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे. जे झालं ते झालं, मागे झाले पाहू नका, पुढे जामी नाही. तू का आता जे झालं ते झालं, इथून पुढे भूषण करायची ताकद मिळावी. पण मी एकटा सांगत नाही, व्यास म्हणून इशारा करून सांगतात. जसं काही महाभारताच्या काळात विदुर पंतप्रधान होते, कौरवाकडनं होते. पांडवाचा महाल लाख्याचा आहे, तो जाळला जाणार आहे हे कौरव सोडून फक्त विदुराला माहित होतं. विदुराने भर महासभेत इशारा करून सांगितलं, त्या उंदराच्या मागे जा, भुयारी मार्ग काढलाय, त्या मार्गाने गेलात तर जीव वाचेल तुमचा, नाही तर जीव जाईल तुमचा. विदुराच्या इशाऱ्यामुळे पांडवाचा जीव वाचला. व्यास मुनींच्या इशाऱ्यामुळे तुम्हा आम्हाला मोक्ष मिळणार आहे. काही नाही करायचं देवा, मला विश्वास आहे. द्वारकेचा राणा
पांडवाला घर आहे का? पांडवाला घर आहे का? अखंड वनवासी आहेत पांडव. मग कुठल्या घरी म्हणतात ज्ञानोबा आहे? स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम भजे व्रजैकमंडनम समस्त पाप खंडनम सुभिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम मनोज गर्भ मोचनम विशाल लोल लोचनम अनंग रंग सागरम नमामि कृष्णनागरम भजे व्रजैकमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदन. काय नाही, हरिमुखे म्हणा. सगळ्याचा अर्थ एवढाच होता. मी चौवेदी जाण साई शास्त्री अठराई पुराण हरिशीच गाती हरिमुखे. काही नाही करायचंय आपल्याला. तू कुठे राहतोय? स्वभक्त चित्त, भक्तांच्या हृदयात स्थानापन्न, हृदय मंदिरी. पण तिथला ओळखू येण्यासाठी इथं नाम असणं गरजेचं आहे. म्हणून विनंती देवा, काही नाही करता आलं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, नाव घेता येऊ. जगाच्या मालकाने माझी राखणदारी करावी. मी दास असावा, तो मालक असावा, एवढंच एक सत्य. कारण एक सत्य एकच आहे. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकाशी उभा असे विठेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, या मजतीत वारी दाखवा दिनाचा सोयरा. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. कुठं? ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठेवर देव कोठे. एकमेव ठिकाणी दादा, तिथं जाता यावं, मला चरणावर मस्तक ठेवता यावं. कुठं? देवाची हे देवाच्या दारात जाता यावं. काही नाही करता आलं चालेल, मुखात नाम असावं, प्रेमाने भजन. विठो पाय रखो माई, हरी जय जय. विठो पाय रखो माई, विठो पाय रखो माई, हाताने टाळी, मुखाने नाम, प्रेमाने भजन. नामचिंतनाचा अट्टहास या खंडेराव महाराजांच्या पुण्यनगरीमध्ये. या खंडेराव महाराजांच्यामुळे अखंडित गाव सुख आनंदाने समाधानाने जगतंय. त्या परमात्म्या चरणी सगळी सेवा समर्पित करत हा सुंदर सोहळा, या यात्रेनिमित्त हा संकीर्तन सोहळा, सर्व संयोजक आयोजक नियोजकांचे मनस्वी आभार. सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य, उत्कृष्ट मृदंगवादक सावता महाराज, त्यांचे मनस्वी आभार. सगळी लहान लहान लेकरं, अगदी गोड सुंदर पेटी आणि अगदी सुंदर असणारं व्यक्तिमत्व असे आमचे अविनाश महाराज, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. साष्टांग दंडवत. गावाचं, तालुक्याचं, परभारताचं वैभव असणारे. पाठीमागच्या 2-4 माऊल्यांना विनंती आहे, उठू नका, सेवा संपली नाही. हा, उगा 2-4 लोकांमध्ये व्यासपीठाची संक्षिप्तपणा घालवू नका. विनंती आहे, बसा. सगळी मंडळी, चोपदा दादा असतील, विनेकरी दादा असतील, अगदी गोड सुंदर सिस्टीम ज्यांनी लावली.
दादांचे मनस्वी आभार, चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. उपस्थित तुम्ही सर्व मंडळी, सगळे काही ग्रामस्थ, त्याचबरोबर गुरुवर्य श्री गणेशानंदजी महाराज अखंडितपणे परमात्म्याच्या सेवेमध्ये आपलं आयुष्य व्यतीत करून परमात्म्याचा असणारा सहवास मिळवून समाजाचं योग्य ते मार्गदर्शन करत त्या परमात्म्याच्या मार्गावर समाजाला आणण्याचं काम असे गुरुवर्य गणेशानंदजी महाराज स्वतः गुरुवर्य असून, सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व असून, अधिकारी व्यक्तिमत्व असूनही आपल्यापेक्षा लहान ज्ञानाने, अनुभवाने आणि वयानंही अशा असणाऱ्या व्यक्तिमत्वाचं कीर्तन ऐकायचा मोठेपणा ज्यांच्यामध्ये आहे त्यांना साष्टांग दंडवत. त्याचबरोबर तुम्ही सर्व मंडळी, सगळ्यांचे मनस्वी आभार. काही चुकलं असेल तर क्षमस्व. त्याचबरोबर माझ्यासोबत आलेली अगदी गोड कीर्तन करते अंजली असेल, श्रद्धा असेल, दोघींचे मनस्वी आभार. लोक बरेच विचारतात, तुम्ही महाराज लोक एवढा पैसा घेता, ठेवता कुठं विचारतात. मी कीर्तन करते त्याला 19 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका, माझ्या 24चीच आहे. मी जन्मच 2000चा आहे माझा. आणि जे काही गुगल सोशल असतं ना, सगळं खोटं आहे. माझ्या वाढदिवसाच्या तारखेपासून सगळं खोटं आहे. माझ्या जन्मस्थळ, वेळ सगळी काहीच खरं नाही. खरं तर त्याच्यात काही खरं नसतंय, हेच सगळ्यात मोठं खरं आहे. कोणाचंच नसतंय. त्याच्यामुळे मी सामर्थ्याने सांगते, मी कीर्तनकारही माझ्या आईवडिलांची पुण्य आहे. माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या 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 पंजाबी माळकरीच होता. माझं कुळ वैष्णव होतं. लोक म्हणतात परमार्थ काय देतं, देवाचं नाव काय देतं, कुळानं कुळीचा परमार्थ. आणि माझ्या पदरात पडलेलं हा संकीर्तनाचं भाग्य फक्त परमार्थानेच मिळतं. आम्ही फक्त त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. आज महाराष्ट्र आमच्या चरणावर मस्तक ठेवतो, तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. अजून काय द्यावं देवाने. हा, पण एवढं मात्र खरं, देव देतो पण प्रसिद्धी आल्याशिवाय माणसं मान्य करीत. कीर्तन करते 19 वर्ष झाली, पण गेल्या 4 वर्षापासून लोक पैसे द्यायला लागली. 15 वर्ष फुकाटच केलं, देतच नव्हती लोक. मागितलं तरी देत नव्हती, आता देते ती. प्रसिद्धी आली की देतात. पण पैसा यायला लागल्यावर कळलं, पैसा कमवायचा अवघड नाही, खर्चायचा अवघड आहे. ज्याला कुठं खर्चावं कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. कळलं महाराज. थोडे आपल्या डोक्यानं माऊली म्हणले, जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते, तेथे तिजे बहुते सन्मान योग्य. जर स्वधर्माने कमवताय, योग्य रीतीनं कमवताय, तर कुणाला घाबरू नका. 50% वाटा समाजाच्या हितार्थ लावा. मी शिवलीला पाटील जगाच्या मालकासमोर उभा राहून अगदी नजर वर करून सगळ्यांना सांगू शकते, विठ्ठला 1 रुपया कोणाचे देणगी न घेता, हाताला पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, कारण मला कीर्तनाचं मिळायचं. मी कीर्तनाच्या मानधनातून ना सरकार, ना ट्रस्ट, ना कोणाची मदत, जी काही माझ्या जवळची माणसं आहेत तेवढीच. त्या कीर्तनाच्या मानधनातून 3.5 ते 4 कोटी रुपयाची शिक्षण संस्था उभी केली, ज्यामध्ये सामर्थ्यानं मुली शिकवते. माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे, पण माझी संस्था आरशेशी आहे. कधी आलात बार्शीला तर नक्की या. सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर पासून 90 किलोमीटर पाठीमागे, तुळजापूर पासून 50 किलोमीटर पाठीमागे, सोलापूर पासून 70 किलोमीटर पाठीमागे, अक्कलकोट पासून 90 किलोमीटर पाठीमागे असं गाव बार्शी आहे. आणि बार्शी म्हणजे भगवंताची बार्शी आहे. अंबरीश राजा म्हणजेच दुर्वासा ऋषींनी ज्यांना अपमान करून जगाच्या मालकांनी ज्यांना अधिकार द्यावा, त्या दुर्वास ऋषींचं आणि त्या अंबरीश राजाचं स्थानापन्न असणारं गाव आहे. ते देखणं भगवंताचं मंदिर आहे. कधी आलात तर नक्की या. काद्याशिवाय मुली झोपत नाही, आरो शिवाय पाणी पित नाही, सोलर शिवाय आंघोळ करत नाही. किचन वेगळं आहे, प्रांगण हरिपाठाचं वेगळं, पाठाचा हॉल वेगळा. प्रत्येक 4 मुलीला वेगळी रूम, वेगळं वॉशरूम आणि वेगळं बाथरूम आहे. एकत्रित मुली झोपत नाही, प्रत्येक रूम्स वेगळ्या आहेत. CCTV कक्षाखाली संस्था आहे. मला सांगायचं एवढंच आहे,
ते शैक्षणिक शिक्षण घेतात. CBSE पॅटर्न असेल, SSC पॅटर्न असेल, सेमी इंग्लिश असेल, इंग्लिश मिडियम असेल, मराठी मिडियम असेल, आर्ट कॉमर्स सायन्स सगळं शिकतात.